MDS ला पण तिथूनच ऍडमिशन मुंबई विद्यापीठ. मग त्यानंतर तुम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर सारख्या त्या मानाने मुंबईपेक्षा खूपच छोट्या शहरामध्ये येण्याचा निर्णय कसा घेतला? माझा पदव्युत्तर अभ्यासक्रम आमचा 2 वर्षाचा होता. मला तेव्हा कळलं की आता माझी जी स्पेशालिटी आहे त्याचं नाव मी आत्ताच सांगतो, ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी. म्हणजे साध्या लेमॅन लँग्वेज मध्ये की साध्या माणसाच्या भाषेमध्ये सांगायचं की जो चेहरा, तोंड, जबडे, मान किंवा डोक्याचा भाग यावर जो शस्त्रक्रिया करतो तो म्हणजे मॅक्सिलोफेशियल सर्जरी. आणि ही स्पेशालिटी मध्ये मला खूप इंटरेस्ट आला की अत्यंत किचकट स्पेशालिटी आहे आणि त्यात आपण ऍज अ सुपर स्पेशलिस्ट म्हणून करिअर करावं हे मला तेव्हापासूनच जाणवलं की. आणि मग माझा तो अभ्यासाचा जो काही पॅटर्न होता तो मी पूर्ण अजून काय म्हणतात त्याला अजून सिव्हिअर केला आणि अजून स्ट्रॉंग केला की त्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सर सर्जरी करता आली पाहिजे, कॉस्मेटिक सर्जरी करता आली पाहिजे, प्लास्टिक सर्जरी करता आली पाहिजे. सगळं करण्याचा मी तो एक हे घेतला की नाही आपल्याला हे सगळं आलंच पाहिजे. आणि त्यात मला तो इंटरेस्ट पण आला की मी आय वॉज एन्जॉईंग माय स्टडी, आय वॉज एन्जॉईंग माय जॉब. ते करत असताना माझे जे शिक्षक होते पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे, आपण त्याला गाईड म्हणतो, डॉक्टर मुठे म्हणून होते, ते शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालयात होते. त्याबरोबरच त्याच्या काही दिवस अगोदर मी डॉक्टर चित्रे म्हणून नावाजलेले बॉम्बे हॉस्पिटलला मॅक्सिलोफेशियल सर्जरी होते, त्यांच्याबरोबर मला थोडी काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा तो त्यांचा जो ग्रेस होता हॉस्पिटलमध्ये जाण्याचा आणि त्यांचा जो आदर होता, मी पदव्युत्तर अभ्यासक्रम जॉईन पण नव्हता केला, परंतु ते पाहिल्यावर मला वाटलं की नाही आपल्याला असं बनायचंय. आणि तिसरं म्हणजे डॉक्टर जयंत खन्ना म्हणून नायर हॉस्पिटलला होते, त्यांच्या सर्जरीज मी तेव्हा पाहिल्या, तेव्हा मला खूप वाटलं की नाही आपण यांच्यासारखे सर्जरीज करायला पाहिजे आणि आपण करू शकतो, एवढा मला आत्मविश्वास होता. मला फक्त एक संधीची गरज होती आणि ती संधी मिळाली म्हणून मी म्हटलं की नाही मी अशा ठिकाणी जाईल की मला जिथे ओपन हँड मिळेल. सर्जरीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग तुम्ही क्वालिफिकेशन घेतल्यानंतर तुम्हाला इंडिव्हिज्युअल शस्त्रक्रिया करता आली पाहिजे. तो ऍक्च्युली सर्जन बनण्याचा एक जो पाथ आहे किंवा जो ट्रॅक आहे तो इतका छोटा नसतो. म्हणजे 2 वर्षात तुम्ही काही सर्जन बनू शकत नाही. तुम्हाला कित्येक वर्ष कुणाबरोबर तरी काम करावं लागतं, त्यांचे कन्सेप्ट बघावे लागतात, हे सगळं. पण मी म्हटलं की मी पाहिल्यावर मला जाणवलं की मी हे करू शकतो. म्हणून मी मला अशा जागेच्या शोधत होतो की जिथे मला इंडिपेंडंट हँड सर्जन नेहमी शोधत असतो की, आणि आमच्या भाषेत आम्ही त्याला कटिंग म्हणतो की कटिंग कुठे करायला मिळेल, तो शोधत होतो. आणि मला दैवगतीने ईश्वराच्या कृपेने मला औरंगाबाद गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज हॉस्पिटल औरंगाबादला मला 1 वर्षाचं पोस्टिंग मिळालं 1991 ला, म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर. आणि मग मी इथे जॉईन झालो आणि मग मला तो ओपन हँड मिळाला आणि कटिंग स्पेस जे म्हणतो सर्जनसाठी आवश्यक असणारी ती मला इथे मिळाली. आणि मला इथे कळलं की इथल्या रुग्णांना माझी गरज आहे अजून काम करायला. तर मग माझा तो 1 वर्षाचा कालावधी संपला. मग मला शासनाकडून पुढे पण कंटिन्युएशन मिळालं. माझं MPSC पण 93 ला इथेच झालं. 98 ला माझं असोसिएट प्रोफेसर म्हणून परत MPSC इथेच झालं. मग तो मी 11 वर्षाचा माझा जो कालावधी होता शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला, तो अत्यंत मी पूर्ण तिथे पुन्हा ती मेहनत आणि नवीन शस्त्रक्रिया करणे आणि सगळ्या राष्ट्रीय परिषदांवर मग त्या शोध निबंध आमच्या म्हणतो की सायंटिफिक प्रेझेंटेशन, पब्लिकेशन, पेपर प्रेझेंटेशन हे मी तेव्हापासूनच 91-92 पासूनच करायला सुरू केलं. आणि मग राष्ट्रीय स्तरावर औरंगाबादचं नाव यायला लागलं की शासकीय दंत महाविद्यालय गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल औरंगाबाद येथे असं पद्धतीचं काम व्हायला लागलं. आणि एक ज्युनियर सर्जन आहे, मी लेक्चरर म्हणून जॉईन झालो. अगदी एक ज्युनियर सर्जन आमच्याकडे लेक्चरर म्हणजे 5 वर्ष झाल्यानंतर मग तुम्ही असोसिएट प्रोफेसर होता, त्याच्यानंतर अजून 5 वर्ष समजा झाल्यानंतर तुम्ही प्रोफेसर होता वगैरे. लेक्चरर हा सगळ्यात ज्युनियर माणूस असतो. तेवढ्या काय म्हणतात त्याला सर्जिकल एक्सपिरियन्स मधून इतक्या अवघड शस्त्रक्रिया करणार होतो म्हणजे साधारण मीच पहिला माणूस होतो. त्यामुळे माझा राष्ट्रीय स्तरावर पण खूप चांगल्या पद्धतीने अप्रिशिएशन झालं. तर हा एक तिथपर्यंत तो प्रवास आहे. ऍक्च्युली डॉक्टर हे मॅक्सिलोफेशियल सर्जरी म्हणजे काय याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. कारण मला असं वाटतं की बऱ्याच जणांना याबद्दल तशी माहिती नाहीये फारशी. जी योग्य तुम्ही प्रश्न विचारला. आता महत्वाचा भाग असा आहे की सगळ्यांना प्लास्टिक सर्जन माहिती असतं किंवा ऑन्को सर्जन माहिती असतात,
किंवा ऑन्कोलॉजिस्ट माहिती असतात किंवा कॉस्मेटिक सर्जन माहिती असतात. त्यांचा बेस जो असतो तो MBBS कडून येतो. मग ते MBBS, MS, MCH असं करत ते घेतात. आणि प्लास्टिक सर्जरी हा शब्द सगळ्यांनाच माहिती आहे. आता ही जी स्पेशालिटी आहे ती डेंटिस्ट्रीतून येते. म्हणजे मॅक्झिलोफेशियल सर्जरी ही डेंटिस्ट्रीच्या बेस आहे. म्हणजे तुम्ही BDS केल्यानंतर, तुम्ही मास्टर्स केल्यानंतर तुम्ही मॅक्झिलोफेशियल सर्जन बनता. 3 वर्षाचा सध्याचा कोर्स जो आहे तो 3 वर्षाचा आहे. तर तो आमचा ट्रॅक डेंटिस्ट्रीचा आहे आणि बाकी सर्जनचा ट्रॅक तो वैद्यकीय शाळेचा म्हणजे मेडिसिन साईडचा आहे. परंतु अल्टिमेटली त्या दोघांचा एक समिट होतो पुढे. म्हणजे आता समिटचा अर्थ असं म्हणता येईल की जेव्हा तुम्ही चेहरा, तोंड आणि जबडे यांच्या संदर्भातल्या शस्त्रक्रिया करायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला डेंटल बॅकग्राऊंड असणं खूप गरजेचं आहे. की दातांची रचना, दातांची ठेवण, कारण दात शेवटी जबड्यामध्ये आहे आणि जबड्याच्या हाडात म्हणजे खालचा जबडा, वरचा जबडा आणि चेहरा तो जबड्यांनी बनलेला आहे आणि दात त्याच्यात असल्यामुळे मग ते तुम्हाला सौंदर्यवर्धक बनवतात. म्हणजे जेव्हा काही प्रॉब्लेम तयार होतात, आपण त्याला पॅथॉलॉजी म्हणतो किंवा ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला नुसतं जबड्याचं सेटिंग करून चालत नाही. तुम्हाला त्याबरोबर ती दातांची जशी जुनी अलाइनमेंट होती ती पण परफेक्ट करावी लागते. आपण म्हणतो ना की त्यांचे चेहरा किती सुंदर आहे, मोत्यासारखे दात आहेत. म्हणजे दातांचा जो भाग आहे तो तुम्हाला नजरअंदाज करून चालत नाही. तर तो एक बेनिफिट आम्हाला या डेंटिस्ट्री साईडवरून मिळतो की तुम्ही फक्त हाडांबद्दल नाही विचार करत किंवा वरच्या त्वचेबद्दल विचार करत नाही, तुम्ही दातांच्या रचनेबद्दल सुद्धा विचार करता. म्हणून मग ते परफेक्शन येतं. आपण त्याला म्हणतो 3 डायमेन्शनल रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे मग ते कॅन्सर सर्जरी नंतर असो किंवा कॉस्मेटिक सर्जरी नंतर असो किंवा ऍक्सिडेंट इंजुरी झाल्यानंतरचा असो. त्या एखाद्या माणसाचा तो चेहरा अपघातामध्ये पूर्ण विद्रूप झाल्यानंतर तुम्ही त्याला परत कसा बनवता. तुम्ही असं नाही म्हणू शकत की आता तुमच्या हाडांची ठेवण, चेहऱ्याच्या हाडांची ठेवण चांगली बनवली आहे, नाक पण चांगलं झालंय, डोळे चांगले झाले, पण तुम्हाला दात नाही, असं नाही चालणार. त्याला ते पण लागेल. म्हणून आपण म्हणतो त्याला 3 डायमेन्शनल रिकन्स्ट्रक्शन किंवा आपण म्हणतो 4 डायमेन्शनल रिकन्स्ट्रक्शन. सगळ्या गोष्टी तुमच्या जशाच्या तशा आलेल्या आहेत. तर ही स्पेशालिटी इतकी जुनी नाही आहे की जितकी जुनी प्लास्टिक सर्जरी आहे. परंतु या स्पेशालिटीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. प्लास्टिक सर्जरी पण आहे, कॅन्सर सर्जरी पण आहे, पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया आपण ज्याला रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणतो, सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया आहेत. अत्यंत म्हणजे आपण म्हणतो की अपकमिंग ब्रँच आहे डेंटिस्ट्री मधले आणि इक्विव्हॅलंट टू ऑल अदर स्पेशालिटीज ऑफ द मेडिकल सायन्स. आणि या क्षेत्रात तुमचं जेव्हा जास्त काम होईल किंवा होतंय तेव्हा मग लोकांना कळतं की अशी पण एक चांगली स्पेशालिटी असते की जे स्पेसिफिकली चेहरा, तोंड, जबडे, मान आणि डोके मॅक्झिलोफेशियल सर्जरीच्या अंतर्गत हे होतं. आणि मग आम्ही हे काम आता गेल्या 34 वर्ष आम्ही या 500 किलोमीटरच्या परिसरामध्ये करतो. म्हणजे औरंगाबाद, मराठवाडा आणि सगळंच. आता ती चांगली नावारूपाला आलेली आहे आणि त्याला म्हणजे मी आय वॉज प्रोबॅबली 2nd or 3rd मॅक्झिलोफेशियल सर्जन कमिंग इन दिस सिटी. आणि तर ते 34 वर्षाचं जे आम्ही काम केलं आता तिला रेकग्निशन मिळालेलं आहे. लोकांना कळतं की अरे मॅक्झिलोफेशियल सर्जरी नावच इतकं कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्या शस्त्रक्रिया पण तेवढ्याच गुंतागुंतीच्या आणि कॉम्प्लिकेटेड आहे. कारण तुम्ही मानेवर काम करता, तुम्ही चेहऱ्याच्या हाडांवर काम करता, त्याची चेहऱ्यावर उरण आलं नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे आता ती स्पेशालिटी बऱ्याच म्हणजे मेडिकल फील्ड मधल्या लोकांना पण माहिती आहे, पॅरामेडिकल फील्ड मधल्या लोकांना माहिती आहे. बरेचशी तळागाळापर्यंत पण त्याची अवेअरनेस चांगला आलेला आहे, पण अजून यायला पाहिजे. तर आपण जसं म्हणतो ना की हे मी 34 वर्षात केलंय. स्पेशालिटीला एक वेगळं नाव रूप दिलं आणि आपण त्याला म्हणतो की एक माणूस पण सफिशियंट आहे सगळं करण्याला. म्हणजे सिर्फ एक बंदा काफी आहे की ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. डॉक्टर, सर्जरीच्या क्षेत्रात काम करताना पेशंट्स, ऑपरेशन्स आणि तुमच्या लाईफ म्हणजे इतकं म्हणजे आमच्या दृष्टीने तर इतकं हेक्टिक असतं की सतत तुम्ही बिझी असता. त्याला अक्षरशः वेळ काढायचं काही बंधन नसतं. तर असं सतत काम करत असतानाही तुम्ही अनेक सेमिनार्स म्हणजे तुमचं पेपर प्रेझेंटेशन केलेले आहे आणि तुमचे अनेक रिसर्चेस पण तुमच्या केलेल्या आहेत. तर मग ह्या सगळ्याचं तुम्ही मॅनेज कसं केलं त्याबद्दल पण आम्हाला जाणून घ्यायला लागेल. डेफिनेटली. ऍक्च्युली कसं असतं, आपण जेव्हा मेडिकल फील्ड बद्दल बोलतो त्याच्यामध्ये जो टीचिंगचा भाग आहे आपण त्याला अकॅडमिक्स म्हणतो. इट इज सेम डेंटिस्ट्री म्हणा किंवा मेडिसिन. आपण एक मेडिकल फील्डचा विचार केला किंवा डेंटिस्ट्रीचा विचार केला
तर तिथे जो काम करणारा व्याख्याता आहे किंवा जो प्राध्यापक आहे, प्रोफेसर किंवा कोणी आहे, त्याचं काम फक्त शिकवणं नाहीये. त्याचं काम हे पण आहे की त्याला ती क्लिनिकल साईड पण मॅनेज करावी लागते. म्हणजे ते येणारे रुग्ण, त्यांची ट्रीटमेंट, म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टी लागतात. तर ते तुम्हाला दोन्ही गोष्टी शिकाव्या लागतात. आपण जर एक दुसरा कॉमर्स कॉलेज मधला प्राध्यापक जर बघितला तर त्याचं कसं आहे, त्याला फक्त टीचिंगच आहे, प्रॅक्टिकल साईड नाही आहे. मेडिकल फील्ड मध्ये असं आहे की तुम्हाला टीचिंग पण करायचं आहे आणि विद्यार्थ्यांना स्किल्स पण शिकवायचे आहेत किंवा सर्जरी पण शिकवायची आहे. आणि तिसरा मग भाग की मग तुम्हाला रिसर्च पण करायचं त्याच्याबरोबर. हे 3 गोष्टी आहेत आणि डेफिनेटली यातच तुमचा इतका वेळ जातो की तुम्हाला वैयक्तिक लाईफ साठी तेवढा वेळ मिळत नाही डेफिनेटली. परंतु तुम्ही जेव्हा शस्त्रक्रिया करत असता किंवा तुम्हाला एक नवीन कल्पना तुम्हाला येतात की या टेक्निकने जर केलं तर याचा फायदा रुग्णांना जास्त होऊ शकतो किंवा ही टेक्निक खूप चांगली आहे, याच्यातून कॅन्सर सर्जरीच्या पेशंट्सना सर्वायवल रेट जास्त चांगला आहे, मग ही टेक्निक जी आहे ही तुम्ही दुसऱ्यांना सांगायला पाहिजे. आणि मग ते पेपर प्रेझेंटेशन किंवा पब्लिकेशन किंवा व्याख्यान त्या माध्यमातून आम्ही ती स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवल घेऊन जातो. आणि मग जेव्हा इतर मॅक्सिलोफेशियल सर्जन ती टेक्निक बघतात त्यांना वाटतं की हो ही खरंच चांगली टेक्निक आहे आणि याचं पुस्तकामध्ये पण कुठे मेन्शन नाही आहे, तर ही नवीन टेक्निकचं ते पण वापरण्याचा प्रयत्न करतात. तर हा एक तुम्हाला बूस्ट असतो, अरे वा माझी ही टेक्निक लोक वापरतात आणि इट इज हेल्पिंग. मग तुम्ही विचार करता की मला अजून काही करता येतं का नवीन अजून. आणि हे कधी घडत असतं जेव्हा तुम्ही खूप काम करत असता आणि सगळ्या लेवलवर करत असता. म्हणजे तुम्ही कॅन्सर सर्जरी पण करताय, तुम्ही प्लास्टिक सर्जरी पण करताय, तुम्ही रिकन्स्ट्रक्शन पण करताय, तुम्ही कॉस्मेटिक पण करताय. या सगळ्या गोष्टींच्या तुम्ही नंबर ऑफ केसेस खूप करतात, 100 केसेस, 500 केसेस, 1000 केसेस, तेव्हा तुम्हाला कळत असं की नाही मला याला अजून मॉडिफाय करता येईल. हे मॉडिफिकेशन तुम्ही जेव्हा तुमच्याकडे आहेत मग तुम्ही जेव्हा लोकांपर्यंत पोहोचवता इतर सर्जन्स, आणि मग ते मॅक्सिलोफेशियल असतील, ऑन्को सर्जन्स असतील, प्लास्टिक सर्जन असतील, तर त्यांना वाटतं की नाही ही चांगली टेक्निक आहे, ही अजून डॉक्युमेंटेड नाही आहे पण ही चांगली टेक्निक आहे, त्याला सायंटिफिक बेस आहे. आम्ही त्याला एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणतो, एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन EBM. तर ती मग लोक फॉलो करायला लागतात आणि मग तुम्ही एक क्रिएटर म्हणून येता आणि तो तुम्हाला बूस्ट असतो नाही मला आता नवीन करायचं आहे. आणि मग तुमची व्याख्यानं राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्हाला एक स्लॉट मिळतो तुमच्या राष्ट्रीय परिषदांमध्ये. अॅन्युअल कॉन्फरन्स असतात प्रत्येक असोसिएशनच्या, किंवा मग दुसऱ्या असोसिएशनचे लोक पण तुम्हाला बोलवतात की त्यांचं काम चांगलं आहे, फेस मध्ये चांगलं काम आहे, त्यांना बोलून इथे आपण एक त्यांचं व्याख्यान ठेवूया. मग ते 15 मिनिटाचं असेल, 30 मिनिटाचं असेल, 45 मिनिटाचं असेल, किंवा तुमचं वर्कशॉप असेल, मग तुम्हाला पूर्ण 2 तास 4 तास तुम्ही त्याच्यावर बोलता किंवा लोक करतात. तर हा मेडिकल फील्ड मधला खूप चांगला भाग आहे, कारण तुम्ही जितकं कराल तेवढं तो तुमचा रिसर्च आहे आणि नवीन टेक्निक्स तुम्हाला येतात आणि नथिंग इज डॉक्युमेंटेड त्याच्यावर. म्हणजे शेवटी तुम्ही जे सांगाल तीच टेक्निक झाली आणि मग लोक फॉलो करतात. कारण याला असं काही गीता किंवा बायबल सारखं असं काही बेस नाहीये की हे एवढं झालं आता याच्यावर पुढे काहीच नाहीये. हे तुम्ही म्हणजे मेडिकल सायन्स आम्ही नेहमीच म्हणतो की परिपूर्ण शास्त्र आतापर्यंत पण नाहीये. मे बी जेव्हा मी अजून पुढची 40 वर्षानंतर वेन आय बिकम ओल्ड, जेव्हा मी अजून बघेन की 30 वर्षापूर्वी काही लोक प्रॅक्टिस करत होते, तर आता वाटेल की नाही याच्यापेक्षा अजून खूप चांगल्या टेक्निक आता आहेत. बट इट विल हॅपन, कारण चेंज इज इनोव्हेटिव्ह, चेंज इज दी स्पाइस ऑफ लाईफ. तसं आहे तर चेंज हा येणारच, पण आजच्या तारखेला हे एस्टॅब्लिश्ड आहे म्हणून आपण ते वापरतो. जशी प्रत्येक स्पेशालिटी असते, आता काय झालंय वी कॉल दिस इज एरा ऑफ सुपर स्पेशालिटी. म्हणजे मी नेहमी सांगतो की प्रत्येक ऑर्गन साठी आता एक स्पेशलिस्ट आहे किंवा एक सर्जन आहे आणि एक फिजिशियन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल डोळ्यांसाठी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट आहे, किडनीसाठी युरोलॉजिस्ट आणि नेफ्रोलॉजिस्ट आहे, चेहरा आणि बाकीच्या भागासाठी मॅक्सिलोफेशियल सर्जन आहे किंवा प्लास्टिक सर्जन आहे. आज म्हणजे मेडिकल सायन्स इतक्या हाय लेवलला गेलंय की एक माणूस पूर्ण बॉडीवर काम नाही करू शकणार. पूर्ण शरीरावर एक माणूस फक्त चेहऱ्यावरच काम करेल, एक माणूस फक्त नाही, मी फक्त हँडच आहे, मी हँड सर्जन, मी चेस्ट, म्हणजे मी फक्त चेस्ट आणि थोरॅक्सच बघणार. म्हणजे इतक्या आणि ते नॉलेज इतकं भरमसाठ आहे म्हणजे की इट इज बियॉन्ड कॅपॅसिटी ऑफ पर्टिक्युलर ह्युमन बिंग टू मास्टर ऑल आस्पेक्ट्स. म्हणून हा
एरा ऑफ सुपर स्पेशालिटी आहे. तर म्हणजे सुपर स्पेशालिटी पण पूर्ण सब स्पेशालिटी असं आहे. तर प्रत्येक जशी स्पेशालिटीची एक असोसिएशन असते तशी आमची पण एक असोसिएशन आहे, ज्याला आपण राष्ट्रीय बॉडी म्हणू शकतो. तशी आमची असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन्स ऑफ इंडिया आहे. आणि मग त्याची राष्ट्रीय या बरोबरच प्रत्येक राज्याची पण एक सेपरेट संस्था असते. जसं की महाराष्ट्र चॅप्टर आहे, मग दिल्ली चॅप्टर आहे, युपी चॅप्टर आहे, असं प्रत्येक चॅप्टर असतं. आता आजच्या तारखेला मी महाराष्ट्र स्टेटचा प्रेसिडेंट आहे या असोसिएशन, आणि तो एक पण मोठा ऑनर आहे की आणि या ठिकाणी पण पोचायला नॅचरली तुमचं एक डेफिनेटिव्ह वर्क पाहिजे, तेव्हाच तुम्ही एक प्रेसिडेंट या पदावर तुम्ही जाऊ शकता. आणि राष्ट्रीय स्तरावर पण मी व्हाईस प्रेसिडेंट म्हणून ऑलरेडी 2018, 2019, 20 मी ऑलरेडी झालोय. आणि आता एक पुढचं एम आहे की राष्ट्रीय स्तरावर पण आपण एकदा प्रेसिडेंट व्हावं अशी इच्छा आहे. आमच्याकडून खूप शुभेच्छा आणि तुम्ही लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रेसिडेंट बना. अजून एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की आमच्या असोसिएशन मध्ये किंवा स्पेशालिटीमध्ये किंवा कुठल्याही मेडिकल सायन्सच्या स्पेशालिटीमध्ये तुम्ही एक चांगले सर्जन आहात, फॉर एक्झाम्पल यू आर अ गुड मॅक्सिलोफेशियल सर्जन, परंतु त्या सर्जन मध्ये पण तुम्ही अजून एक वरच्या लेवलवर सर्जन आहात. म्हणजे आपण म्हणतो की ही इज वन ऑफ द बेस्ट मॅक्सिलोफेशियल सर्जन इन द कंट्री. आपण लोकल लेवल बोलतच नाही, ही इज अ एक्सलंट सर्जन इन द कंट्री. आपण असं म्हणतो की ही इज अमंगस्ट द फर्स्ट 10, फर्स्ट 5, फर्स्ट 3. तर ती अचिव्हमेंट पण मी त्या दृष्टीने माझा प्रवास आहे. आणि आम्ही ते जवळजवळ माझे विद्यार्थी सांगतात किंवा माझे कलिग म्हणतात की ते पण आम्ही अचीव्ह केलेलं आहे. आणि ती खूप म्हणजे प्राईड मोमेंट आहे माझ्यासाठी सुद्धा, औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर या शहरासाठी सुद्धा, महाराष्ट्रासाठी सुद्धा, की तुम्ही वन ऑफ द बेस्ट मॅक्सिलोफेशियल सर्जन ऑफ द कंट्री असं लोकांनी म्हणणं ही खूप मोठी गोष्ट आहे. किंवा तुमच्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो किंवा ज्यांना घडवतो ते म्हणतात की सरांचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द आहे. त्यांनी सरांनी सांगितलं की याची आता शस्त्रक्रिया होऊ शकत नाही, म्हणजे होणार नाही, कुठेच नाही होणार. तर तो एक महत्वाचा भाग आहे. आणि या असोसिएशन मध्ये असं आहे की एक आमचे जे फर्स्ट मॅक्सिलोफेशियल सर्जन ऑफ द कंट्री डॉक्टर जिनवाला म्हणून होते, त्यांच्या नावाने एक व्याख्यान असतं, आम्ही त्याला डॉक्टर जिनवाला ओरेशन असं म्हणतो. तर ते दरवर्षी राष्ट्रीय अॅन्युअल कॉन्फरन्स मध्ये एक व्याख्यान अशा एका व्यक्तीला देण्यात येते की ज्यांनी या क्षेत्रामध्ये खूप छान काम केलंय. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सगळंच लॉरेल्स त्यांनी घेतलंय की त्याच्यासाठी ते व्याख्यान दिलं जातं. आणि दॅट इज डिसाइडेड बाय द नॅशनल बॉडी. आणि तो इतका मोठा ऑनर आहे की तो ऑनर मला 2021 मध्ये मिळाला की मी आय डिलिव्हर्ड डॉक्टर MSN जिनवाला ओरेशन बँगलोरच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये केलं. आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ही जिनवाला ओरेशन डिलिव्हर करायची. कारण लोक तुमचं बायोडेटा सांगताना किंवा तुमची ओळख करून देताना पण सांगतात की ही हॅज डिलिव्हर्ड जिनवाला ओरेशन या वर्षी. आणि त्याबरोबरच माझे जी सायंटिफिक प्रेझेंटेशन्स होते राष्ट्रीय स्तरावर, तर त्याला 4 वेळा बेस्ट पेपर अवॉर्ड मला मिळाला. त्याला पण आम्ही जिनवाला ट्रॉफी असं म्हणतो. हा, तर ती 4 वेळा मला मिळाली. आणि मग राष्ट्रीय ह्याच्या स्तरावर असे इट इज अ रेअरिटी की इतक्या वेळा. आणि हॅट्रिकच्याही वर गेलो. आणि पण मला होतं की नाही, हे मी एक दिवस घेणार, म्हणजे माझी जिद्द आणि त्या दृष्टीने माझा एक काय म्हणतात सिन्सिअर एफर्ट मी तो नेहमीच केला. आणि अजूनही मला वाटतं की नाही, अजून आपल्याला खूप काही करायचंय. तोच माझा ऍक्च्युअली पुढचा प्रश्न होता की आज तुम्ही एक एवढे सक्सेसफुल सर्जन आहात मॅक्सिलोफेशियल या क्षेत्रामध्ये, तर तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत अजून, की तुम्हाला अजून काही असं वाटतंय का की नाही अजून मला हे साध्य करायचं आहे, असं पुढचा गोल? याबरोबरच अजून एक गोष्ट मला इथे नमूद करायची वाटते की आम्ही 2000 च्या आसपास 2001 च्या आसपास मी शासकीय सेवेतून मी स्वतःला म्हणजे राजीनामा देऊन मी बाहेर पडलो, कारण मला थोडं अजून जास्त चांगल्या पद्धतीत काम करायचं होतं. मग आम्ही 2000 ला आमची स्वतःची इन्स्टिट्यूट तयार केली मॅक्सिलोफेशियल सर्जरीची. 2000 ला सुरुवात केली. म्हणजे आमच्याकडे पैसे नव्हते, परंतु आम्ही रेंटल प्रेमायसेस मध्ये आम्ही पहिल्यांदा ते सुरू केले. आणि 2005 ला मी माझं स्वतःचं प्रेमायसेस घेतलं. आज त्याला जवळजवळ 2005 आणि 2025 जवळजवळ 20 वर्ष माझ्या स्वतःच्या प्रेमायसेस मध्ये आहे.
आणि ही राष्ट्रीय स्तरावरची पहिली संस्था आहे की एक इन्स्टिट्यूट ऑफ मॅक्झिलोफेशियल सर्जरी ही तयार केली. असं संस्था भारतामध्ये तोपर्यंत कुठेच नव्हती. सो वी आर फर्स्ट इन दॅट ऑल्सो. भारतातली पहिली आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, आणि ती सुरू करणाऱ्या डॉक्टरांशी आज आपण बोलत आहोत. खरंच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही म्हणतो ना की असं कुठलाच पॅरामीटर आम्ही ठेवत नाही की जिथे अचीव्ह नाही केलं. आणि ही सगळ्यांसाठी पण माझ्या इतर मॅक्झिलोफेशियल फॅकल्टीसाठी पण मोठी मानाची गोष्ट आहे की जेणेकरून लोकांना कळलं की अरे कुठलं हॉस्पिटल आहे मॅक्झिलोफेशियल सर्जरी. त्यांनी पण लोकांना पब्लिक अवेअरनेस झालं अरे इथे डॉक्टर देशमुख सर्जरी करतात आणि मग चेहरा तोंड जबड्याशी संलग्नित मान डोके खूप चांगली शस्त्रक्रिया केली जाते आणि रेप्युटेड इन्स्टिट्यूट आम्ही तयार केलं. टीचिंग पण त्या माध्यमातून व्हायला लागलं आणि सुपिरियर क्वालिटी सर्जरीज आम्ही डिलिव्हर करायला सुरुवात केली, आजही करतोय. आणि माझं एम जसं तुम्ही सांगितलं की नाही अजून थांबायचं नाही, अजून भरपूर करायचंय. मला माझी स्वतःची पुस्तकं लिहिण्याचं माझं काम चालू आहे. येत्या काही वर्षात माझ्या स्वतःचं मॅक्झिलोफेशियल सर्जरीवर आम्ही त्याला कलर ॲटलास म्हणतो, तो पण मला प्रकाशित करायचा आहे. तर आता टार्गेट ते आहे की असं पुस्तक मला तयार करायचं आहे, व्हॉल्युम्स की जे सगळे रेफर करू शकतील भारतामध्ये, भारताच्या बाहेर. मॅक्झिलोफेशियल सर्जन, डेंटल सर्जन, प्लास्टिक सर्जन, ऑन्को सर्जन्स की ज्यांच्यासाठी तो एक बायबल सारखं आम्हाला ते तयार करायचं आहे. तर त्याच्या दृष्टीने माझी हळूहळू वाटचाल चालू आहे. इतक्या बिझी शेड्यूल मधून ते करायला खूप कमी वेळ मिळतो, परंतु त्याकडे मी डेफिनेटली इन कमिंग इयर्स आय विल कम आउट विथ माय ओन ॲटलास ऑफ सर्जरी. आणि आतापर्यंत जवळजवळ 240 पेक्षा जास्त व्याख्यानं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय झालेत. त्याच्याबरोबरच 2 इंटरनॅशनल फेलोशिप्स आहेत. जपान गव्हर्नमेंटने पण मला 4 महिन्याची फेलोशिप देऊन 97 मध्ये बोलवलं होतं, 1997. स्कॉटलंड मधून पण मला 4 महिन्यासाठी 99ला त्यांनी मला स्कॉलरशिप दिली होती. तर आणि पब्लिकेशन्स आहेत जवळजवळ 50च्या आसपास प्रेझेंटेशन पब्लिकेशन्स. तर राष्ट्रीय स्तरावर एक विजय देशमुख खूप चांगलं काम करणारी व्यक्ती किंवा मॅक्झिलोफेशियल सर्जरीमध्ये खूप चांगलं काम करणारी व्यक्ती असं आम्ही आमचं आणि इन्स्टिट्यूटचं नाव झालंय, त्याबरोबर शहराचे नाव झालंय. कारण आपण पाहतो की बेस्ट सर्जरीज म्हणजे मुंबई, पुणे, कलकत्ता, दिल्ली याच्याशिवाय दुसरं नसतंच. आम्ही संभाजीनगरचं, औरंगाबादचं नाव सुद्धा त्याच्यात गेल्या 30 वर्षापासून ऑलरेडी टाकलेलं आहे की क्षेत्रामध्ये मॅप वरती एक आहे औरंगाबाद. हा म्हणजे तर तोही एक चांगला अचिव्हमेंट आहे. परंतु टू डू अ गुड वर्क हे तर आमचं चालूच राहील आणि वी शॅल डू इट फॉर म्हणजे बाय गॉड्स ग्रेस की अजून नाही म्हटलं तरी एक 20 वर्ष तरी काम करायचे. नाव आय एम रनिंग 60, सो कमीत कमी 80 पर्यंत तरी विचार आहे की. आणि त्याच्यानंतर मग टीचिंग अजून नवीन जनरेशन्सना टीचिंग मॅक्झिलोफेशियल सर्जरी की माझ्या अनुभवातून हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे ते तर शेवटपर्यंत चालूच राहील. बिकॉज मी खूप प्रयत्नाने आत्मसात केलेली माझी सर्जिकल स्पेशालिटी. म्हणजे गुरु कमी असून सुद्धा मी स्वतःच सगळं वाचून आणि तसा प्रयत्न केला की सेल्फ मेड मॅन फॉर एक्झाम्पल असं म्हणतात, तसा मी प्रयत्न केला की नाही आपल्याला काय म्हणतात त्याला स्वयंप्रकाशित तारा व्हायचं की ठीक आहे आपल्याला नाही शिकवलं किंवा नाही आपल्याला चान्स मिळाला कोणाकडे काम करायचं तर आपण स्वतः हे करू. तर ती जिद्द आणि त्याचा फायदा नक्कीच झालाय आणि दिस विल कंटिन्यू. एक छोटासा प्रश्न, तुमची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तुम्ही यश मिळवलेलं आहेच, शंकाच नाही. पण कधीतरी आयुष्यामध्ये आपल्या जिद्द किंवा आपल्या चिकाटीची परीक्षा बघणारा प्रसंग येतो, तर असा एखादा प्रसंग शस्त्रक्रिया जी आपण करतो हेड फेस नेक एरिया आपण म्हणतो, डोके चेहरा आणि मान यातल्या सर्जरीज तशा खूप कॉम्प्लिकेटेड असतात. अशा अनेक प्रसंग आले की पेशंटच्या त्या किंवा ती सर्जरी केल्यानंतर जे पुढचे काही कॉम्प्लिकेशन येतात की अतिरक्तस्राव की त्याला इमिजिएट तुम्हाला सेकंड सर्जरी करणं गरजेचं असतं. असे अनेक प्रसंग आले. किंवा
अक्यूट एअरवे ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतो आम्ही, की श्वास घ्यायलाच येत नाही आहे पेशंट शस्त्रक्रियेनंतर 24 तासानंतर म्हणा किंवा काही इमिजिएट काही कालावधीनंतर, दॅट इज अन एमर्जन्सी. तर अशा पण खूप सिच्युएशन्स आम्हाला आल्या, परंतु आम्ही ते योग्य वेळी निर्णय घेऊन योग्य वेळी त्यावर पुन्हा रिपीट शस्त्रक्रिया करून, आमच्या भाषेमध्ये आम्ही त्यांना रिएक्सप्लोरेशन म्हणतो, किंवा ते करून आम्ही कित्येक रुग्णांचे प्राण सुद्धा वाचवले. त्यामुळे खूप छान वाटतं की एखाद्या रुग्णाच्या म्हणजे जीवावरच असं समजा की पुढच्या 2 मिनिटात तो नसेल, अशा पण भरपूर सिच्युएशन्स आमच्या स्वतःच्या इन्स्टिट्यूटमध्ये आल्या आणि आम्ही त्या सगळ्या व्यवस्थित आमच्या अनुभवाने, माझ्या बरोबर माझ्या पत्नीची पण खूप मोठी साथ आहे, ती स्वतः डेंटल सर्जन आहे, आणि माझ्या हॉस्पिटलमध्ये जे काही कर्मचारी आहेत की जे माझे OT असिस्टंट आम्ही म्हणतो, ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणारे नर्सिंग स्टाफ आहेत, या सगळ्यांच्या सहकार्याने आय एम अ कॅप्टन ऑफ द शिप, पण मला त्यांची पण तेवढीच साथ लागते, आणि यातून आम्ही रुग्णांना आम्ही वाचवलेलं आहे. आणि असे अनेक अनुभव माझे पाठीशी आहेत, आणि आजही ते रात्री बेरात्री कधी होईल त्याचं काही हे नाही, की रात्री तुम्ही सर्जरी संध्याकाळी 9 वाजता संपली, 12 तासाचं ऑपरेशन केलं आणि पहाटे 3 वाजता त्याला एअरवे ऑब्स्ट्रक्शन, श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा घेऊ शकत नाही, किंवा ब्लॉक झाला, किंवा रक्तस्राव इतका झाला की आता पेशंट जाणार, अशा पण खूप पद्धतीचे कॉम्प्लिकेशन्स आम्ही हँडल केले, आणि वी आर हॅपी टू से की सक्सेसफुली आम्ही ते करू शकलो. जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या पत्नी या क्षेत्रात आहे, हो. पण तरी पण मला एक व्यक्तिगत प्रश्न, की जसं आपण बघतो मुलांना किंवा फॅमिलीला वाटत राहतं की जर एखादी व्यक्ती खूप बिझी असेल तर आम्हाला वेळ देत नाही, तर मग तुम्ही हे जे तुमचं जे बॅलन्स आहे की व्यक्तिगत आयुष्य आणि तुमचं नाही, व्यक्तिगत आयुष्य मॅडम, एक तर माझी पत्नी माझ्या बरोबरच त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी समजून घेतल्या जातात, आणि शी इज ऑल्सो पार्ट ऑफ दिस, त्यामुळे नॅचरली तर आमच्या दोघांचं टीमिंग चांगलंच आहे. आता माझ्या लग्नाला जवळजवळ 29 वर्ष होऊन गेली, आता 2025 मध्ये 30 वर्ष होते. राईट फ्रॉम डे वन शी इज विथ मी, आणि त्याच्यामुळेच आम्ही इतके मोठे धाडस करू शकलो की स्वतःचं इन्स्टिट्यूट काढणे, या अशा कॉम्प्लिकेटेड सर्जरीज करणे, की जनरली ह्या सर्जरीज कॉर्पोरेट हॉस्पिटल्स मध्येच होतात, जिथे टीम ऑफ डॉक्टर्स लागते, 2 सर्जन 3 सर्जन, ICU वगैरे सगळं आपण आपल्या सेंटरमध्ये आपण सगळं मॅनेज करतो. इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. तर तो म्हणजे मला एक बूस्ट आहे की आय हॅव अनदर डॉक्टर और अनदर सर्जन विथ मी, आणि ती माझी वाईफ, आणि शी इज इक्वली, असं नाही की तुमचं तुम्ही बघा आय एम नाउ टायर्ड, असं नाही आहे. शी विल बी एन्थुझियास्टिकली विथ मी. आणि आमच्या 2 मुली आहेत, आम्हाला 2 मुली आहेत, त्यातली आता मोठी मास्टर्स करते डेंटिस्ट्रीमध्ये, आणि छोटी आता बॅचलर ऑफ डिझायनिंग तिचं कम्प्लीट होईल. तर थोडं जेवढं शक्य होईल तेवढा वेळ त्यांना आम्ही दिला, आणि वैयक्तिक लेवलवर तुमच्या पर्सनल आयुष्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. म्हणजे कसं आहे, फक्त काम करणेच नाही आहे, माझे लेक्चर्स किंवा कॉन्फरन्सेसला जाऊन प्रेझेंटेशन्स करणे, त्याच्यासाठी पण खूप वेळ द्यावा लागतो. तर वैयक्तिक लेवलवर म्हणजे आपण म्हणतो की पर्सनल स्पेस खूप कमी असतो, खूपच कमी म्हणजे. परंतु आता ही हॉबी, वी हॅव ऍक्सेप्टेड सर्जरी ऍज आवर हॉबी, म्हणून मग असं वाटत नाही की चला संध्याकाळी जाऊन कुठेतरी सिनेमाला बसू वगैरे, असं इट्स व्हेरी रेअर फॉर अस. पण वी एन्जॉय अवर वर्क, म्हणून आम्हाला वाटतं की नाही ठीक आहे, हेच आपलं काम आहे, वर्क इज वर्शिप, आणि आम्ही एन्जॉय करतो, म्हणून आम्हाला असं वाटत नाही की नाही मला तर हे काय चालू आहे आणि माझं असं कसं, आय हॅव नो स्पेस. वी एन्जॉय अवर वर्क, आणि पण त्यातून पण आम्ही वेळ काढतो. आम्हाला हिमालयात ट्रेकिंग करायला आवडतं, मग वर्षातून एकदा किंवा 2दा आम्ही ती वेळ काढतो. आम्ही त्याच्यातून वी टेक ऑफ फ्रॉम आवर वर्क, आणि ते करतो. कॉन्फरन्सेस सगळे अटेंड करतो. तोच समजायचं की तोच आपला ब्रेक आहे. तर हे असं चालू आहे, आणि इथून पुढे हे खूप छान. अगदी आज मी पण, मला सगळ्यांना हे शेअर करायला आवडेल, मी पण आज ही गोष्ट शिकले. मला सुद्धा कधी कधी वाटतं की नाही, किती बिझी आहे माझं लाईफ, मग किती मला वेळ मिळत नाहीये, मला हे करण्यासाठी वेळ नाही, ते करण्यासाठी वेळ नाही. तर तो जर आपण आपल्या कामालाच जर आपलं वर्शिप मानत असू, तर आपल्याला ह्याचं दुःख नाही राहत की मी दुसरी कुठली गोष्ट नाही करू शकत आहे. हे मी पण आज तुमच्याकडून शिकले. सांगताना मला आवडेल की यू शुड एन्जॉय युअर वर्क. करेक्ट. असं नका म्हणून की अरे काय हे तेच, तुम्ही नाविन्य तयार करा कामात. आम्ही म्हटलं की नवीन सर्जिकल टेक्निक, क्रिएटिव्हिटी, नवीन सर्जिकल टेक्निक, कॉम्प्लिकेटेड केसेस घ्या,
त्याच्यावर विचार करा, स्टडी करा आणि ऍक्सेप्ट दॅट चॅलेंज. की आता 2 सर्जननी सांगितलं की याच्यापेक्षा चांगलं होऊ शकत नाही, मग तुम्ही म्हणा की नाही एकदम मी आय विल ट्राय व्हॉट आय कॅन डू. हे जे नाविन्य येतं ना, त्या नाविन्यातून मग तुम्हाला तो असं वाटतं की नाही अजून आहे, भरपूर करायचं आहे. तर हा खूप महत्वाचा भाग आहे. यू शुड एन्जॉय युअर वर्क. तुम्ही एन्जॉय केलं वर्क की मग तुम्हाला ते बर्डन नाही वाटत. किंवा आमच्या मेडिकल लँग्वेज मध्ये म्हणतात की बर्न आउट फेनॉमेना, की आता एकदा वाटते की नाही आता बस झालं, दररोज उठले की तेच, आता मला नाही करायचं, आय ओके, आय रिटायर्ड. आणि तसं मी जर शासकीय सेवेत असतो, मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा 58च रिटायरमेंट होतं. नाव आय एम 60, म्हणजे आय वुड हॅव रिटायर्ड 2 years ago. पण आता त्यांनी 64 केलंय, तर म्हणजे 64 ला तुम्ही रिटायर्ड आहात, युअर जॉब इज डन. पण तसं प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये होत नाही. मी जसं म्हटलं की 80 पर्यंत आपल्याला काम करायचं. एक्सपिरियन्स, मॅच्युरिटी, सर्जन्स मॅच्युरिटी विल कम विथ द एज ओनली. त्याचे स्किल्स, अनुभव, तर तो फॅक्टर आहेच. तर तुमचं काम तुम्ही एन्जॉय करा, नवीन नवीन काहीतरी करत राहा, ट्राय टू टच डिफरंट प्लॅटफॉर्म्स, हॉरायझन्स, मग तुम्ही एन्जॉय करता, मग तुम्हाला बोर नाही होत. तर हे सर्जनचं आयुष्य असंच आहे की त्याला प्रसिद्धी किंवा पैसा किंवा सगळ्याच गोष्टी, स्टेटस हे वयाच्या 50 नंतरच सुरू होईल. पहिली म्हणजे तुम्ही जेव्हा बाहेर येताय अंदाजित वयाच्या 30व्या वर्षी पुढचं एज्युकेशन कम्प्लीट करून, तर असं समजा की पुढचे 20 वर्ष हे तुम्ही नुसतं तुम्हाला वी कॉल इट एज अ जस्टेशन पिरियड, की नाही आता तुम्हाला हे 20 वर्ष नवीन म्हणजे सगळं काम करत करतच मग लोक म्हणतात अच्छा अच्छा डॉक्टर विजय देशमुख का, चांगलं काम आहे त्यांचं. असं इट इज नॉट इमिजिएटचा वेळ गेला आहे. आजच्या म्हणजे तरुण पिढीला वाटतं की नाही सगळं मला इमिजिएट पाहिजे, तसं नाही होत. खूप तुम्हाला मेहनत करावी लागते आणि मेहनत केल्यावर छान वाटतं. आजच्या तारखेला आपण कधी शांत बसलो की वाटते की नाही छान आहे, आपण बरंच काही अचीव्ह केलंय आणि आपला ट्रॅक प्रॉपर आहे. त्यामुळे तुमच्या बरोबर तुमच्या कुटुंबाला वाटते की नाही, माझ्या मुली म्हणतात की माय डॅड इज व्हेरी सिन्सिअर आहे पर्सन, किंवा माझ्या पत्नीला वाटतं, माझ्या आईला वाटतं, माझी आई अजून आहे तर तिला वाटतं की नाही माझा म्हणजे शी इज सो हॅपी की व्हॉट एव्हर जॉब आणि त्यांनी जे कष्ट स्वप्न बघितलं लहानपणी तुमच्यासाठी ते आज सक्सेसफुल झालेलं, पूर्ण झालेलं आहे. यशस्वी सर्जन होण्यासाठी तुम्ही आजचे जे ऍस्पायरिंग स्टुडंट्स आहेत त्यांना काय सल्ला द्याल? मी जसं आता पण एक भाग तर म्हटलाच आहे की पहिल्यांदा तर तुमच्या हार्डवर्कला काहीच पर्याय नाही. म्हणजे यू हॅव टू बी सिन्सिअर, यू हॅव टू बी हार्ड वर्किंग अँड यू शुड बी टॅलेंटेड ॲज वेल. त्याच्यावर चौथा फॅक्टर असा आहे की तुम्ही अपडेट ठेवला पाहिजे की आज 2025 ला काय चालू आहे आणि मग 2026 ला काय असेल किंवा 2000 हे तुम्ही अपडेट ठेवलं पाहिजे. नाहीतर तुम्ही प्रवाहातून फेकले बाहेर जाऊ नका. म्हणजे तुम्ही नवीन टेक्निक जर शिकली नाही किंवा नवीन टेक्निक आली हे तुम्ही जर घेतले नाही तर तुम्ही साईडलाईन होता. तर तुम्हाला अपडेटिंग हे मस्ट आहे. तर हे तुमचे 4-5 फॅक्टर आहेत की सिन्सिअरिटी, हार्डवर्क, अपडेट, गोइंग टू द कॉन्फरन्सेस, नवीन करण्याची तुमची जिद्द, हे सगळं तुम्ही जर ठेवलं तरच तुम्ही सक्सेसफुल सर्जन बनू शकता. तर दुसरं त्याला काहीच पर्याय नाही आहे. म्हणजे मेअरली गेटिंग क्वालिफिकेशन, मी झालो आता मास्टर्स इन डेंटल सर्जरी, मॅक्सिलोफेशियल सर्जन झालो, मी फेलोशिप पण केली, आता झाला, आता मी फक्त एवढंच प्रॅक्टिस करणार. 5 वर्षानंतर तुम्हाला वाटेल की अरे आय एम प्रॅक्टिसिंग ओल्ड टेक्निक, सो विल बी थ्रोन आउट. तर तुम्हाला अपडेट हे ठेवलंच पाहिजे. आणि काय म्हणतात कठीण परिश्रमास पर्याय नाही. सो म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा म्हटलेलं आहे लॉंग अगो, सक्सेस गोज टू दोज हू डेअर अँड ऍक्ट. जर तुम्हाला सक्सेस हवा असेल तर तुम्ही बसून चालणार नाही, तुम्हाला डेअरिंग करायला लागेल आणि त्यापासून तुमची ऍक्शन यायलाच पाहिजे. मला स्वतःला सांगायला खूप आनंद वाटतो की मला स्वतःला पण एक इन्स्पिरेशन मिळालेलं आहे. चेंज, कामामध्ये चेंज म्हणजेच आपली विश्रांती. म्हणजे एक काम करून करून असं वाटलं आपण थकलो तर त्याच्यातूनच दुसरं काहीतरी काम करा. हे पण मी आज तुमच्याकडून शिकले आणि मला असं वाटतं की तुमच्या या सगळे तुमचे जे लाईफ मधले तुमच्या जे जीवन प्रवासातले जे अनेक विविध प्रसंग आहेत त्यापासून तुम्हाला जे आज सक्सेस मिळालेलं आहे त्यापासून खूप जणांना प्रेरणा मिळेल नक्कीच. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचा एवढा अमूल्य वेळ, ऍक्च्युली एवढे बिझी असतात, धन्यवाद आपण मला वेळ दिला, या मुलाखतीसाठी बोलवलं तर आपले खूप आभार, धन्यवाद. आणि असं वाटतं की याचा फायदा नवीन जनरेशनला व्हावा
आणि एव्हरीबडी शुड बी हॅपी.